हे गाईज वेलकम बॅक वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. सगळ्यात अगोदर महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण की नवीन चॅनलवर जर तुमचे चॅनल नवीन आहे किंवा तुमच्या चॅनलवर व्ह्यूज येत नाहीये, थोडेफार व्ह्यूज येत आहेत, त्याच्या मागचं कारण काय आहे आणि नवीन चॅनलवर व्ह्यूज कसे आणायचे हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आपल्यासाठी किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जर आपल्या व्हिडिओला व्ह्यूज आले तर आपलं चॅनल सुद्धा ग्रो होतं, सबस्क्रायबर मिळतात, वॉच टाईम मिळतो आणि विशेष म्हणजे आपलं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज सुद्धा होतं. तर हाच प्रश्न किंवा याच गोष्टींचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईड्स नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर शेअर करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचं चॅनल नवीन असेल आणि तुम्ही चॅनल नुकतं स्टार्ट केलं असेल किंवा तुमच्या चॅनलला काही दिवस झाले असतील तरी सुद्धा तुम्हाला चिंता करायची आवश्यकता नाही. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील आणि व्ह्यूज सुद्धा येतील तुमच्या व्हिडिओला. सगळ्यात पहिलं प्रामुख्यानं महत्त्वाचं जे कारण करायचं तुम्हाला ते असं आहे, तुम्हाला कन्सिस्टंटली व्हिडिओ जे आहे पोस्ट करायचे आहेत. आता कन्सिस्टंटली कसे त्याचा पहिले अगोदर अर्थ समजून घ्या. कन्सिस्टन्सीचा अर्थ असा नाही की तुम्ही डेली एक व्हिडिओ अपलोड करावा असं कंपल्सरी नाही आहे. कन्सिस्टन्सी म्हणजे तुम्ही ज्यावेळेस चॅनल उघडलं तर चॅनल उघडल्यानंतर तुमच्या चॅनलवर तुम्ही ॲक्टिव्ह असले पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, हे जे तुम्ही चॅनल बघताय या चॅनलवर हे नवीन चॅनल आहे, तरी हे माझं नेमकंच चॅनल मॉनिटाईज झालं तर या चॅनलपासून मला अर्निंग होते. पण या चॅनलवर बघा तुम्ही मी एक दिवस सुद्धा गॅप देत नाही आहे, रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड करतोय. याच्या मागचं कारण असं आहे की मला माहिती आहे की मी रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड करू शकतो, माझं तेवढा वेळ आहे, त्याच्यामुळे मी कन्सिस्टंटली किंवा रेग्युलरली डेली एक व्हिडिओ पोस्ट करू शकतो या चॅनलवर. ठीक आहे. आता जर तुमचा विचार केला आपण, समजा तुमच्यापैकी काही गृहिणी असतील किंवा तुमच्यापैकी काही महिला ज्या जॉब करत असतील किंवा तुमच्यापैकी काही स्टुडंट जे आहे ते जॉब करत असाल, तर त्यावेळेस जर तुम्ही कोणत्या ना कोणत्या कामामध्ये व्यस्त असाल तर त्यावेळेस तुम्ही काय करा, 2 किंवा 3 दिवसा मिळून एक व्हिडिओ जो आहे अपलोड करू शकता. त्याला सुद्धा कन्सिस्टन्सीच म्हणू शकतो आपण. आणि त्यानुसार काहीही परिणाम होत नाही, निगेटिव्ह परिणाम, उलट चांगला परिणाम होतो. समजा फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये जर मी रोज व्हिडिओ अपलोड करतोय तर मला रोज टॉपिक शोधावा लागतो, रोज व्हिडिओ एफर्ट घ्यावा लागतात तेवढे आणि रोज व्हिडिओ अपलोड करावा लागतो. पण तुम्हाला तसं करायची आवश्यकता नाही. तुम्ही जर आज व्हिडिओ टाकलाय तर तुमचा व्हिडिओ परफॉर्म करायला सुद्धा तुम्हाला 2-3 दिवस लागतात. आयडियाज विचार करायला किंवा थिंकिंग करायला सुद्धा तुम्हाला जास्त वेळ मिळतो, तेवढा पुरेसा वेळ तुमच्याजवळ असतो. त्याच्यामुळे 2-3 दिवसातून एक व्हिडिओ टाकला तरी चालतो. पण मात्र ते शेड्यूल जे आहे तुम्ही फिक्स ठेवा की या दिवशी मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे. नंबर 1 कारण कळालं की कन्सिस्टंटली व्हिडिओ अपलोड करायचे. म्हणजे असं नाही की तुम्ही आज व्हिडिओ टाकलाय, नंतर 2 दिवसानंतर एक व्हिडिओ टाकलाय, परत 2 दिवस झाल्यानंतर एक व्हिडिओ टाकलाय, पण नंतर मग तुम्ही 15-20 दिवस व्हिडिओ टाकलाच नाही. असं करायचं नाही, जास्त गॅप ठेवायचा नाही. कन्सिस्टंटली व्हिडिओ काम जे आहे चॅनलवर करत राहायचं आहे. पहिली स्टार्टिंगची गोष्ट. दुसरी स्टार्टिंगची गोष्ट अशी आहे की ज्यानुसार तुमच्या व्हिडिओला डायरेक्ट व्ह्यूज येणार आहेत ती गोष्ट सांगतो मी तुम्हाला. ती अशी आहे, जर या गोष्टीनं काम केलं तर कमेंट बॉक्समध्ये जे आहे तुमचा अभिप्राय जो आहे नक्की नोंदवा. ती गोष्ट अशी आहे की तुमच्या चॅनलवर आतापर्यंत तुम्ही 10, 12, 15, 20, 25 व्हिडिओ अपलोड केले असतील तर त्यापैकी काही व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स असेल ऑडियन्सचा आणि काही व्हिडिओला थोडा कमी रिस्पॉन्स असेल. आता काही व्हिडिओजवर 10, 20, 25 व्ह्यूज आले असतील, पण अचानक एखाद्या 2-3 व्हिडिओला तुम्हाला 80, 90, 100 किंवा 150, 200 व्ह्यूज आले असतील तर त्या व्हिडिओचा टॉपिक कोणता होता, तो टॉपिक तुम्हाला परत एकदा रिक्रिएट करायचा आहे, त्याच्यावर रिसर्च करायचा आहे आणि अजून चांगला व्हिडिओ बनायचा त्या टॉपिकवर. तो व्हिडिओ चालण्याची शक्यता जास्त आहे आणि तुमच्या ऑडियन्सला तुमच्याकडून तेच पाहिजे, तशाच प्रकारचं कंटेंट पाहिजे. ठीक आहे. ही झाली दुसरी गोष्ट जी कोणी सांगत नाही आणि तुम्ही ही गोष्ट जर केली तर तुमच्या चॅनलवर व्ह्यूज येतात आणि येणारच. ठीक आहे. जर तुम्ही ही गोष्ट अप्लाय केली तर आत्ताच तुमचं चॅनल जे आहे चेक करा की तुमच्या चॅनलवर कोणते असे व्हिडिओ आहे ज्याच्यावर चांगले व्ह्यूज आलेले आहे. तर ते जे व्हिडिओची टॉपिक आहे त्या व्हिडिओच्या टॉपिकवर तुम्ही व्हिडिओज परत एकदा बनवा, त्या व्हिडिओवर तुम्हाला व्ह्यूज नक्की मिळणार. ठीक आहे. तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे, चॅनल ज्यावेळेस नवीन असतं किंवा सबस्क्रायबर कमी असतात किंवा आपल्याजवळ वॉच टाईम नसतो किंवा सबस्क्रायबर नसतात, चॅनल छोटं असतं, तर त्यावेळेस आपली जेवढी ओळख नसते त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोक बघत नाही किंवा क्लिक करत नाही. तर त्यावेळेस माझी एक स्ट्रॅटेजी आहे तुम्हाला की तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड कराल तर त्यावेळेस तुम्ही जो थंबनेल बनवता तर थंबनेल बनवताना थंबनेल जास्तीत जास्त वेळेस चेंजेस थंबनेलमध्ये करू नका. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा जर व्हिडिओचा थंबनेल बघितला तुम्ही तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या थंबनेलमध्ये माझा फेस वापरतो. याच्या मागचं कारण असं आहे की जर तुम्ही रेग्युलरली पोस्ट करताय आणि यूट्यूब अल्गोरिदम तुमचे व्हिडिओ ऑडियन्सपर्यंत पोहोचवतोय, तर एका ऑडियन्सला माझा व्हिडिओ जर आज लाईक केला तर दुसरा व्हिडिओ जो मी पोस्ट करेल तर तो व्हिडिओसुद्धा त्या ऑडियन्सपर्यंत जातो आणि त्या ऑडियन्सला लगेच कळतं की या क्रिएटरचा अगोदरचा आपण व्हिडिओ बघितलेला आहे, हा व्हिडिओसुद्धा आपण बघावा. म्हणजे एक काय म्हणतात त्याला, एक आयडेंटिटी तुमची तयार होऊन जाते की तुम्ही थंबनेलवर काही अशा गोष्टी करा ज्या तुमच्या साईन असतील किंवा माझा थंबनेल हा माझ्याच प्रकारचा असणार आहे, असा थंबनेल फक्त माझाच असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारची गोष्ट तुम्ही जी करा जेणेकरून तुमचा ट्रस्ट वाढतो, लोकांमध्ये तुमची आयडेंटिटी वाढते आणि त्याचा फायदा तुम्हाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट तुमच्या चॅनलला होतो. ठीक आहे. तुमच्या व्हिडिओला व्ह्यू शकतात.
चौथी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे तुम्हाला जी करायची आहे ती अशी आहे की ट्रेंडिंग टॉपिक जे आहे किंवा असे टॉपिक शोधा की जिच्यावर व्ह्यूज चालूच आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक हे असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर रोज काही ना काही ट्रेंडिंगमध्ये येतं. तर ज्या गोष्टी ट्रेंडिंगमध्ये आल्या किंवा ज्या गोष्टी सद्यस्थितीमध्ये याच्यामध्ये आहे, कशामध्ये आहे की त्या ज्या गोष्टी सद्यस्थितीमध्ये ट्रेंडमध्ये आहे त्या गोष्टी खूप चालत आहेत सद्यस्थितीमध्ये. एखादं सॉन्ग असेल, एखादं गाणं असेल किंवा एखादं मूवी असेल किंवा एखादं काहीतरी थीम असेल किंवा एखादं काही ना काही रेसिपी असेल, तर त्या गोष्टीवर तुम्ही त्या गोष्टीचा फायदा उचला तुमच्या कॅटेगरीमध्ये. समजा फॉर एक्झाम्पल नवीन जर एखादा ट्रेंड आला असेल की बुवा मला असं कळालं की बुवा यूट्यूबचं नवीन एक अपडेट आलं आहे, 500 सबस्क्रायबरसुद्धा अफिलिएट मार्केटिंग मिळते. तर मी लगेच त्याच्यावर व्हिडिओ बनवणार की 500 सबस्क्रायबरवर सुद्धा आता गुड न्यूज तुम्हाला की यूट्यूब जे आहे नवीन क्रिएटरसाठी अपडेट देते आणि लवकर कमाईचे साधनसुद्धा उपलब्ध करून दिलं आहे अफिलिएट मार्केटिंग. अशा प्रकारचा मी व्हिडिओ बनवणार. तो व्हिडिओ चालण्याची शक्यता जास्त असते कारण की ती अपडेट नवी असते आणि ती क्रिएटरपर्यंत पोहोचणं खूप आवश्यक असतं. ठीक आहे, तर असे टॉपिक तुम्हाला शोधून काढावं लागेल. नंतर काही टॉपिक असे आहेत की जे रेग्युलर आपल्या डेली रुटीनमध्ये येतात. उदाहरणार्थ दिवाळी असेल, दसरा असेल किंवा ख्रिसमस असेल, न्यू इयर असेल किंवा रक्षाबंधन, नागपंचमी, वेगवेगळे सण, अक्षय तृतीया, संकष्ट चतुर्थी. तर असे काही सण आहेत त्याचे सुद्धा संदर्भात तुम्ही जे आहे व्हिडिओ बनवू शकता आणि ते व्हिडिओ सुद्धा व्हायरल होऊ शकतात लवकरात लवकर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही 10 व्हिडिओ टाकल्यानंतर, अशा पद्धतीचे 10 व्हिडिओ टाकल्यानंतर त्यातला एक ना एक व्हिडिओ जो आहे पिकअप घेतो आणि तो व्हिडिओ जो आहे तुमचा चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतो आणि त्याच्यावर जास्तीत जास्त व्ह्यूज येतात. यूट्यूब अल्गोरिदम काय बघतं की बुवा क्रिएटर जर काम करत असेल तर यूट्यूब अल्गोरिदम तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त पुश करायचा प्रयत्न करतं, नवीन ऑडियन्सपर्यंत पोहोचवतं. त्याच्यामुळे तुम्ही ही गोष्ट विचारात घेऊ नका की यूट्यूब अल्गोरिदम तुम्हाला इग्नोर करतंय. अजिबात इग्नोर करत नाही. तुम्ही जर मेहनत घेताय, रोजच्या रोज व्हिडिओ टाकताय किंवा एफर्ट घेताय तर त्यावेळेस यूट्यूब अल्गोरिदम जास्तीत जास्त तुमच्या व्हिडिओला पुश करतं. तुम्ही एखाद्या वेळेस बघितलं असेल की एखाद्या व्हिडिओचे 100 इम्प्रेशन, दुसऱ्या व्हिडिओचे 200-300, काही व्हिडिओचे 50 इम्प्रेशन, पण अचानक एखाद्या व्हिडिओचे इम्प्रेशन डायरेक्ट 4000, 5000, 6000 पर्यंत जातात. कसे काय? कारण की यूट्यूब अल्गोरिदम तुम्हाला पुश करायचा प्रयत्न करतच की यूट्यूब अल्गोरिदमला वाटतं या क्रिएटरचा एखादा ना एखादा व्हिडिओ ज्यावेळेस तो डेली व्हिडिओ टाकतोय तर कोणत्या ना कोणत्या व्हिडिओला आपण स्वतः पुश करायला पाहिजे. तर त्या व्हिडिओला सजेस्टेडमधून किंवा ब्राउज फीचरमध्ये दाखवणं किंवा अचानक तुमच्या ब्राउज किंवा सजेस्टेडमध्ये तुमचा व्हिडिओ जाणं, तर हे साईन आहे यूट्यूब अल्गोरिदम तुम्हाला सुद्धा पुश करतो, तुम्हाला इग्नोर करत नाही. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमचं चॅनल नवीन जरी असलं तरी सुद्धा तुमच्या चॅनलवर व्ह्यूज येणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही ज्या गोष्टी आहेत कशा वाटल्या, सगळ्या गोष्टी नवीन होत्या आणि पूर्ण गोष्टी ज्या आहेत जे ऑडियन्स हा व्हिडिओ बघताय त्यांच्यासाठी होत्या. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा. क्रिएटरसाठी हे चॅनल आहे किंवा तुम्हाला कोणती अडचण असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. या व्हिडिओला हाईप करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.